नमस्कार रसिकांनो, सादर करत आहे एका अनुभवावर आधारित कथा तू रागाव मी गोंजारतो. पात्र आणि स्थळांची नावं अर्थातच बदललेली आहेत. चला तर ऐकूया. उद्यम इंजिनिअरिंगमध्ये असताना माझ्या बाबतीत एक मजेदार घटना घडली. माझ्या कंपनीचे बऱ्याच ठिकाणी वार्षिक देखभालीचे करार होते, कारण हिटिंग सिस्टीम हा आमचा मोनोपोली बिझनेस होता. या सर्व करारांचे दरवर्षी नूतनीकरण करणे कायद्याने आवश्यक होते. कच्च्या मालाची भाववाढ, वेतनवाढ, नफा वगैरे सर्व बाबी गृहीत धरून दरवर्षी साधारणपणे 8 ते 10% अशी या कराराची किंमत वाढत असे. सुरक्षेचा मुद्दा असल्याने कुरकुरत का होईना कराराचे नूतनीकरण होत असे. एक दिवस आमच्या डिव्हिजनल मॅनेजरनी नवीन भाईंनी मला बोलवलं. त्यांच्यासमोर कॉन्ट्रॅक्ट सेलचे प्रमुख तपन दास बसले होते. नवीन भाई तपन दास यांना म्हणाले, काका, तुम्ही उगाच काळजी करता. मुलीचं लग्न महत्त्वाचं. तुम्ही सर्व प्रकरण दिनेशला समजून सांगा, आवश्यक पेपर्स द्या आणि निवांत रजेवर जा. आणि नंतर माझ्याकडे बघत म्हणाले, दिनेश, सगळी केस समजून घे आणि ताबडतोब IPPला जा. सह्या घेतल्याशिवाय परत येऊ नकोस. नाहीच मिळाल्या तर तिकडूनच राजीनामा पाठवलं. झालं. मग काय, बोलणंच खुंटलं. मी घरी जाऊन बॅग भरली आणि सरळ अहिल्यानगरला प्रयाण केलं. सकाळी लवकर निघाल्याने मी तिथे 11 वाजताच पोचलो. बरं होईल, 3पर्यंत काम आटोपलं तर आजच परतता येईल असं मनाशी म्हणत मी IPP कंपनीत पोचलो. तसा मी तिथे आधी 2-3 वेळा आलो होतो, म्हणून मेन ऑफिस, फॅक्टरी सर्व परिचित होतं. ऑफिसमध्ये जाताच मला समोरच गोरे दिसले. त्यांची आणि माझी आधीची ओळख होती. त्यांनी माझं जोरदार स्वागत केलं. अरे वा वा वा, आज काय आमचं नशीब उजळलं म्हणावंच काय. साक्षात दिनेशने दर्शन दिलं. करा चेष्टा गरीबाची. मग काय लाईनवर काही काम निघालं आहे का? मी प्लॅन्टवर काम करणार आहे हे त्यांना माहिती होतं. नाही हो, एकदम वेगळंच काम आहे. हे ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करायचं आहे. का, दासबाबू कुठे गेले? हो, त्यांच्या मुलीचं लग्न आहे म्हणून ते रजेवर गेलेत. अरे हो, मी विसरलोच होतो. असे म्हणत आम्ही दोघेही त्यांच्या केबिनमध्ये गेलो. त्यांनी लगेच फोनवरून चहा सांगितला आणि कॉन्ट्रॅक्टची फाईल बाहेर काढली. मी सर्व चेक केलं आहे, फक्त काळेसाहेबांची सही बाकी आहे. सर, जरा लवकर झालं तर बरं होईल. 3 दिवसात कॉन्ट्रॅक्ट संपेल. अरे एवढी काय काळजी करतो, चल आत्ताच घेऊ. असं म्हणत ते फाईल घेऊन उठले आणि आम्ही दोघेही काळेसाहेबांच्या केबिनमध्ये घुसलो. काळेसाहेब 55च्या आसपासचे असावेत. जी माणसं खूप कष्ट करीत उच्चपदी पोचतात त्यांच्या चर्या जरा उग्र दिसतात, तशी त्यांची चर्या होती. त्यांच्या चेहऱ्यावर नो नॉनसेन्स हिअर असा भाव होता. गोरेंनी माझी ओळख करून देत कॉन्ट्रॅक्टची माहिती सांगितली आणि फाईल समोर ठेवली. तिच्याकडे अजिबात लक्ष न देता त्यांनी मला विचारलं, दासबाबू का नाही आले? त्यांच्या मुलीचं लग्न आहे सर, म्हणून ते रजेवर आहेत. तेवढ्यात गोरेंचा मोबाईल वाजला आणि गोरे ताबडतोब मोबाईल कानाला लावत बाहेर गेले. एवढा वेळ मी उभाच होतो, त्याकडे साफ दुर्लक्ष करत काळे म्हणाले, म्हणून त्यांनी एवढ्या महत्त्वाच्या कामासाठी एका ज्युनियरला पाठवलं? दिस इज द वे यू ट्रीट युअर कस्टमर्स? तसं नाही सर, ते 2 वेळा आले होते पण तुमची भेट झाली नाही. हो 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 हो, मला कल्पना नव्हती ते येणार आहेत. नाहीतर मी माझी सर्व कामं पुढे ढकलली असती. आता काही बोललं तरी हा माणूस वाकड्यातच जाणार.
हे माझ्या लक्षात आलं म्हणून मी गप्प बसलो. या कॉन्ट्रॅक्टचं तरी तुला काय माहिती आहे? सर्व मी प्रत्यक्ष काम केलं आहे. झालं. ठिणगी पडायला एवढं वाक्य पुरेसं होतं. तुम्ही काम करता तर मग आम्ही काय इथे पिकनिकला येतो का? तुम्ही समोर ठेवाल त्यावर सह्या करायला मी काय सयाजीराव आहे का? जा आत्ताच्या आत्ता त्या गोरेला पकड आणि 10% किंमत कमी करून मगच माझ्याकडे सहीला आण. असं म्हणून ते ताडकन उठले आणि निघून गेले. त्यांच्या आवाजाने बाहेर असलेली सेक्रेटरी काय झालं हे बघण्यासाठी आत डोकावली. तिने नजरेनेच काय झालं असं विचारलं. तिच्याकडे बघताच मी झालेला अपमान विसरलो. इतकी ती सुंदर होती. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं. मी म्हणालो, आणि हे नेहमी असेच वागतात का? काहीतरीच काय. मी पहिल्यांदाच त्यांचा आवाज एवढा चढलेला ऐकला आहे. ठीक आहे मग होतील बरे, चांगल्या डॉक्टरला दाखवा. मी फाईल घेत म्हणालो, बाय द वे मी दिनेश अवस्थी, उद्यम इंजिनिअरिंग. मी आधी तुला कधी बघितलं नाही. अर्थात मी या ऑफिसला फारसा आलो पण नाही म्हणा. मी स्वरा, ती म्हणाली. फाईल घेऊन मी परत गोरे साहेबांकडे गेलो तर ते केबिनमध्ये नव्हते. 10-12 मिनिटांनी आले आणि मी जेव्हा सर्व सांगितलं तेव्हा माझ्यापेक्षा त्यांनाच जास्त वाईट वाटलं. अरे उगीच माझ्यामुळे तुला बोलणी खावी लागली रे. जाऊ द्यावं सर, बोलणी काय मला नवीन नाहीत. आता पुढे काय करायचं तेवढं सांगा. आता काय, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही बाबा. त्यांनी एकदा डोक्यात एखादी गोष्ट घेतली नाही की ते काही कोणाचं ऐकत नाही. तेव्हा तूच काय ते परत एकदा कॉन्ट्रॅक्ट चेक कर आणि सरळ 8-10% कमी कर. नाहीतर माझी नोकरी गेली बाबा. काहीतरीच काय बोलता सर. इतक्या क्षुल्लक कारणावरून नोकरी कशी जाईल? ती तुमच्यासारखीची गेली तर माझी जाईल. अरे बाबा तू तरुण आहेस, तुला काही जबाबदाऱ्या नाहीत. पण माझी मुलं अजून शिकत आहेत आणि या वयात मला कोण नोकरी देणार? सर तुम्ही काही काळजी करू नका, मी बघतो काय करायचं तर. असं म्हणत मी कॉन्ट्रॅक्ट परत चेक करायला घेतलं. तू इथेच बसून काम कर, मी जरा शॉपमध्ये जाऊन येतो. मला उशीर झाला तर स्वराबरोबर जेवायला जा. पण काम झाल्याशिवाय आज काही जाऊ नकोस बाबा. असं म्हणत त्यांनी स्वराला बोलवलं आणि तसं सांगितलं. नंतर जवळपास तासभर काम केल्यावर माझ्या लक्षात आलं या कॉन्ट्रॅक्टमध्ये कमी करण्यासारखं काहीही नाही. अगदी काटेकोरपणे दासबाबूंनी कॉन्ट्रॅक्ट तयार केलं होतं. 10% कमी करणं म्हणजे नुकसान सोसत काम करणं एवढंच झालं असतं. तेवढ्या स्वरा आली. चल दिने जेवायला जाऊया. अजून एक 10 मिनटं. गोरेंनी आजच्या आज काम संपलं पाहिजे असं सांगितलं आहे, नाहीतर त्यांची नोकरी जाईल असं ते म्हणत होते. त्यांना काय गरज आहे नोकरीची? म्हणजे काय म्हणजे वाघाचे पंजे. इकडचे चांगले आहेत इतके की सहज तुला मला आणि काळे साहेबांना घरकामाला ठेवू शकतात. फक्त स्वाभिमानी असल्याने नोकरी करतात एवढंच. मी गोरेंकडे पाणी भरत आहे, स्वरा स्वयंपाक करत आहे आणि काळेसाहेब झाडू पोछा करत आहे. असं चित्र माझ्या डोळ्यासमोर तरळलं आणि नकळत मला हसू आलं. अरे हसतो काय? खरंच सांगते, ते खूपच साधे आहे म्हणून कळून येत नाही. मी पटकन फाईल बंद केली आणि म्हणालो, चल जेवून येऊ. रस्त्यात मी सारखा हाच विचार करत होतो की गोरे माझ्याशी खोटं का बोलले असावेत. तेवढ्यात मला राकेशचा फोन आला. राकेशचा आवाज ऐकताच मला ऐसं वाटलं. मनात म्हणालो, इतका हुकमाचा एक्का आपल्याजवळ असताना आपण उगीच डोक्याला ताप करून घेतो आहे. तेवढ्यात कॅन्टीन आल्याने मी स्वराला आत जाण्याची खूण केली आणि राकेशशी बोलू लागलो. अरे तू कुठे आहेस आणि काय करतोय? पलीकडून राकेशने विचारलं. त्याला मी थोडक्यात सगळं सांगितलं आणि विचारलं की हे बाबा काय चालू आहे याचा तुला काही अंदाज येतो का? त्यावर तो शांतपणे मला म्हणाला, काळे आणि गोरे यांच्याबद्दल स्वरा सांगते ते खरं असेल तर ते दोघे मिळून कॉन्ट्रॅक्टची किंमत कमी करण्यासाठी हा खेळ खेळत आहेत.
हा एक मॅनेजमेंटचा प्रयोग आहे. यामध्ये एक जण रागावतो तो दुसरा गोंजारतो आणि दोघेही एकदम कधीच भेटत नाही. शेवटी आपण कंटाळून किंवा दया येऊन ते म्हणतील तसं करतो. हे मी वाचलं आहे, पण प्रत्यक्ष प्रयोग पहिल्यांदाच बघतोय. ते मरू देत, आत्ता काय करायचं ते सांग. नंतर 5 मिनटं त्यांनी आता काय करायचं ते सविस्तर सांगितलं. त्यामुळे माझ्यात एक नवीनच आत्मविश्वास आला. इतका की मी आज सरासमोर जाऊन बसलो तेव्हा तिला पण माझ्यातला बदल जाणवला. मैत्रिणीने टॉनिक दिलेलं दिसतं, कारण चेहरा फुललेला दिसतो. मैत्रीण नाही, मित्र. त्याचं नाव राकेश आहे. फास्ट फ्रेंड दिसतो. नुसता फास्ट फ्रेंड नाही, फिलॉसॉफर आणि गाईड पण आहे. हो का? मग काय एवढा कानमंत्र दिला मित्राने? नुसता कानमंत्र नाही, दिव्य दृष्टी दिली. अच्छा, मग सांग आता काय काय होणार आहे ते. आता आपण जेवणार आहोत आणि जेवताना कामाची चर्चा नको. हलक्या फुलक्या वातावरणात जेवण झालं. जेवण खरंच छान होतं. मी स्वराला म्हणालो पण की जर या वाघसिंहांना भेटायचं नसतं ना तर मी अजूनही जेवतच बसलो असतो. त्यावरती हसून म्हणाली, बघूया, आता घोडा मैदान जवळच आहे. असं बोलत बोलत आम्ही ऑफिसमध्ये प्रवेश केला. काळे केबिनमध्ये कोणाशी तरी बोलत होते आणि गोरे गायब. आता मला बघून काळे त्या माणसावर ओरडतील. मी स्वराला म्हणालो, खरंच 5 मिनिटांनी काळ्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. थँक्स टू राकेश. विस्मयाने माझ्याकडे बघणाऱ्या स्वराला मी म्हणालो, आता जेव्हा ते बोलावतील तेव्हाच मला सांग. आणि मी स्वरासमोरच्या सोफ्यावर आरामात पाय पसरून बसलो. तो माणूस निघून गेला. नंतर 10 मिनटं अशीच गेली. मी हलत नाही असं बघून काळ्यांनी स्वराला हाक मारली आणि मला बोलावलं. मी केबिनच्या दारापर्यंतच गेलो आणि तिथूनच विचारलं, सर तुम्ही मला बोलवलं? ते जागेवरूनच म्हणाले, तुला काय वेगळं बोलावं लागतं का? तुझ्या कॉन्ट्रॅक्टची काळजी तुला नाही आहे का? मी फाईल घेऊन सरळ त्यांच्यासमोर जाऊन बसलो आणि म्हणालो, काळजी तर आहेच सर, पण तुम्ही म्हणाला होता ना की गोरेसाहेबांना बरोबर घेऊन ये, आणि त्यांचा तर काही फोन लागत नाही, म्हणून मी बाहेर बसलो होतो. बरं, सगळेच बॅरिस्टर आहेत. स्वरा, गोरेंना बोलव. दिनेश, तोपर्यंत काय काय चेंजेस केले ते मला दाखव. सॉरी सर, मी सर्व प्रकारे चेक केलं, कुठेही काहीही कमी करता आलं नाही. त्यामुळे हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला रद्द करावे लागणार. तू काय बोलतो हे तुला तरी कळतं का? कस्टमरला न विचारता तू असं एकतर्फी कसं काय रद्द करणार? तुला अधिकार कोणी दिला? राकेशच्या सर्व टिप्स आठवत मी अतिशय नम्रपणे पण ठामपणे म्हणालो, सर 1 महिना आधी माझ्या कंपनीने हे कॉन्ट्रॅक्ट रिन्युअल करता सादर केलेलं आहे. तेव्हा हा निर्णय एकतर्फी नक्कीच नाही आणि नुकसान सोचत कोणीही बिझनेस करू शकत नाही. माझ्या कंपनीने मला अधिकार दिले, मी त्याचा वापर करतो आहे. अशी परिस्थिती निर्माण होईल हे त्यांनी गृहीत धरलं नव्हतं, तरी ते रेटून म्हणालेत, याचे काय परिणाम होतील तुला कल्पना आहे का? हो, फार तर मला बळीचा बकरा करण्यात येईल आणि माझी नोकरी जाईल. महिनाभर सिस्टीम झटके खाईल. तुम्ही नशीबवान असलात तर दुर्घटना होणार नाही. नंतर उच्च पातळीवर बोलणे होतील आणि कॉन्ट्रॅक्ट परत रिन्यू होईल. एवढं सर्व माहिती आहे तर आत्ताच किंमत कमी का नाही करत? सर, मी आधीच सांगितले, नुकसान सोचत कोणीही धंदा करत नाही. बरं, ते जाऊ द्या. हे लेटर घ्या. आता हे काय अजून? कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेशन लेटर. याची एक कॉपी मी फॅक्टरी इन्स्पेक्टरला देण्यासाठी आता जात आहे. म्हणजे 3 दिवसानंतर सिस्टीमची पूर्ण जबाबदारी आमच्या कंपनीकडे नसणार. एवढ्यात गोरे आले. त्यांना बघताच मी उठलो आणि त्यांना म्हणालो, मी सरांना सर्व सांगितलं आहे. आता मी शॉपमध्ये जाऊन आमच्या लोकांना पण सांगतो. आणि सरळ बाहेर पडलो. बाहेर येताच मी स्वराला म्हणालो, जर हे वाघसिंह मला शोधतील तर शोधू देत.
मी अर्ध्या तासाने येतो. अर्धा तास मी शॉपमध्ये जाऊन आमच्या लोकांची कामाची चर्चा केली. विशेष म्हणजे काळेसाहेबांनी कामासंदर्भात काही सुधारणा सुचवल्या होत्या, त्या खरंच छान होत्या. यासाठी लागणारं साहित्य मी कुणाला फोन करून ताबडतोब बोलावलं. दरम्यान मला 2-3 कॉल आले, पण मी त्याकडे साफ दुर्लक्ष केलं. अर्ध्या तासाने मी सावकाश परत ऑफिसला गेलो आणि स्वराला म्हणालो, मी आलं तर काळेंना सांग, ते तुला शोधत आहेत, म्हणूनच त्यांना सांग. तिने तसं सांगताच त्यांनी मला लगेच आत पाठव म्हणून सांगितलं. जातेवेळी मी तिला नाटकाचा शेवटचा अंक बघायचा असेल तर आत ये असं म्हणालो. तिला पण उत्सुकता होती म्हणून ती माझ्याबरोबर आत आली. जोडी आत बसलीच होती. आत जाताच काळ्यांनी समोरच्या खुर्चीकडे हात करत बसण्याची खूण केली. नंतर संभाषणाची सूत्र गोरेंनी हाती घेतली. दिनेश, मी सरांना सर्व विस्ताराने सांगितलं आहे. माझ्या आधीच्या ब्रीफिंगमध्ये काही गोष्टी निसटल्या होत्या, त्यामुळे त्यांना 10% मार्जिन कमी करण्यासारखा स्कोप आहे असं वाटलं. पण आता सर्व क्लिअर झालं आहे आणि जी काही किंमत आहे ती रास्त आहे असं आम्हा दोघांचंही मत आहे. मी मनातल्या मनात गोरेंना दाद दिली. त्यांचं फेस सेव्हिंग टेक्निक सर्वोत्तम होतं. स्वतःकडे थोडा कमीपणा घेत, काळ्यांचा इगो जपत, जणू काही मीच किंमत वाढवून मागतोय असं चित्र त्यांनी उभं केलं होतं. आता उगीच ताणून धरण्यात काही अर्थ नव्हता म्हणून मीच म्हणालो, ठीक आहे, माझी काही हरकत नाही. मग हे कॉन्ट्रॅक्ट रिन्यू झालं असं मी समजू का? अर्थात. माझ्यासमोर सह्या करत काळे म्हणाले, दिनेश, सकाळी मी जरा जास्तच बोललो त्याबद्दल. ते पुढे काही बोलायच्या आत मी त्यांचं वाक्य अर्ध्यातच थांबवलं. जाऊ द्या सर, कामाच्या भरात असं होतंच. आणि खरं म्हणजे दरवेळी मी इतकी बोलणी खातो की तुलनेने हे हारतुरेच होते. म्हटलं आपली झाकली मूठ बरी. पण त्यांना बरं वाटावं म्हणून मी अजून एक पुस्ती जोडली आणि त्यांना म्हणालो की त्यांनी सुचवलेल्या 3 सुधारणा 3 दिवसात पूर्ण होतील. आणि मी स्वरा गोरे बाहेर आलो. गोरेंनी फाईल स्वराकडे दिली आणि ऑर्डर कॉपी 3 दिवसात दिनेशकडे दे असं सांगून ते त्यांच्या केबिनकडे जाऊ लागले. नंतर अचानक त्यांना काहीतरी आठवलं आणि ते परत मागे वळून माझ्याकडे आले. तेव्हा मी स्वराकडून माझी बॅग घेत होतो. अरे दिनेश, मला एक गोष्ट कळली नाही. तू जर कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेशन लेटर साहेबांना दिलं होतं तर नवीन मटेरियल पुण्याहून का बोलवलं? ते मिश्किलपणे म्हणाले. हां, ते होय, कारण तू रागाव, मी गोंजारतो. हे ट्रेनिंग माझं पण झालं आहे. मी त्यांच्या नजरेला नजर देत म्हणालो. यावर आम्ही तिघेही मोकळेपणे हसलो. धन्यवाद. तर रसिकांनो, ही होती तू रागाव मी गोंजारतो ही कथा. ही कथा आपल्याला आवडली असल्यास कृपया लाईक करा, कॉमेंट जरूर करा आणि ओयराज चॅनेल अजून सबस्क्राईब केले नसल्यास कृपया सबस्क्राईब करा. मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती. धन्यवाद.